धुळे तालुका पोलिसांनी अवैध पशु वाहतुकीविरुद्ध मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल 12 वाहनांचा ताफा अडवला असून या कारवाईत 5,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच 27,500 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे 40गाव मार्गावरील हॉटेल सूर्यपुत्र समोर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला होता। संशयास्पद हालचाल दिसताच वाहनांची कसून तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान जनावरांना अत्यंत अमानुष व क्रूर पद्धतीने वाहनांमध्ये कोंबून नेलं जात असल्याचं समोर आलं। काही जनावरांची स्थिती चिंताजनक होती। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत सर्व जनावरांची सुटका केली आणि त्यांना सुरक्षिततेसाठी गोशाळेत पाठवलं। या कारवाई दरम्यान आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली। एका वाहनावर राष्ट्रीय बोध चिन्हाचा गैरवापर होत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। या प्रकरणी संबंधितांवर स्वतंत्र कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली। ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत शिताफीने पार पाडली। त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेगवान आणि अचूक कारवाई करत अवैध वाहतूक रोखण्यात यश मिळवलं। धुळे पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे अवैध पशु वाहतूक करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, JBTV न्यूज, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।